दे रे रे ना. आता जवळजवळ मी वडिलांच्याकडं 7वी पासून बनवतो. मी 7वीत असतेवेळी म्हणजे जवळजवळ 13-14 वर्षापासून काहीतरी बनवतो मी. दरवर्षी तुम्ही आंध्र प्रदेशमधली एक मूर्ती घडवता, त्या मूर्तीबद्दल मला सांगा. मूर्ती काय त्यांच्या म्हणजे कसं हलक्या वगैरे येतात, परत तेवढ्या लांबून येतात म्हणून आम्ही हे करतो. जवळजवळ नाही म्हणलं तरी 34 वर्ष झाली इथं आहेत आमच्याकडं वडिलांच्यापासून. अण्णा 2018 मध्ये बिचूगल्ली शापूर येथील मूर्ती, त्या मूर्तीच्या सोंडमधनं लाडू येत होते. त्या मूर्तीची संकल्पना तुमच्या मनात कशी आहे? ती मूर्ती आमच्या डोकीनं म्हणजे असं मशीन वगैरे बसवून हे करून ती बनवलं, त्याच्यात ती दाजून गेली. आम्हाला पण जरा बरं वाटलं. अण्णा तुम्ही दरवर्षी किती मूर्ती बनवता आणि बेळगावच्या इतर कुठल्या कुठल्या गावात तुमचे मूर्ती जातात? ते जवळजवळ नाही म्हटलं तरी आमच्या मूर्त्या जवळ 70च्या आसपास असतात. सगळे मिळून बनवतो. आणि त्याच्यामधल्या अंद्रा, परत आळणावर, सदलगा, इचलकरंजी, परत इकडं आमचं हे आता बागेवाडी इकडं वगैरे जवळजवळ आसपास कर्नाटकावर भरपूर ठिकाणी जातो. अण्णा तुम्ही घडवलेलं सर्वात उंच मूर्ती कुठली होती? सर्वात उंच मूर्ती म्हणजे आमचे वडील वगैरे असतेवेळी हुबळीची जवळ 18 फूट मूर्ती होती, ती बनवलेली होती. त्या वर्षीची सर्वात उंच मूर्ती म्हणजे संभाजीनगर वडगाव 16 फूट बनवलेली आहे. अण्णा बेळगावचा मानाचा खडक गलीचा राजा, ही मूर्ती तुम्ही किती वर्षापासून घडत आहात? ही मूर्ती जवळजवळ आमच्या वडिलांच्यापासून जवळजवळ माझ्या तर अंदाजे 68 वर्ष झाले सर बनवतो. आणि ती एक आम्हाला बनवायला एक हेच म्हणजे आनंदच वेगळा होतोय. आम्ही काय त्यांच्याकडे पैशाची आशा वगैरे काय ठेवलेलं नाही आहे आतापर्यंत. त्यांनी स्वतःहून द्यायले थोडं थोडं वाढवत करत घ्यायलोय. तर आमच्या मनात एक आमचा एक हे लालबाग राजा जसा आहे तसं ह्या खडक गल्लीच्या मूर्तीचं हे आता सध्याला वर्चस्व आहे. आणि शक्यतो त्या मूर्तीला सुद्धा अजूनमधून कोण पण येऊन मागणी करून जातात, त्यांची मागणी पूर्ण होते, त्यांना काहीच सांगत नाहीत. पण नंतर मग त्याच्यानंतर आपल्या इच्छेप्रमाणे त्यांनी काय पण आणून त्यांना काय पण देतात, हे करतात. म्हणून आम्हाला बी जरा आनंद होत आहे. जोपर्यंत आम्ही म्हणजे आमच्या ह्याच्यात जिवंतपणा आहे तोपर्यंत आम्ही खडक गल्लीची मूर्ती बनवणार. खडक गल्लीची मूर्ती जवळजवळ पहिला स्टार्टिंग म्हटलं तर आम्ही 4 फुटाची केलेली होती. 4 फुटानंतर होत 7 फूट गेली, 7 फुटानंतर 8 फूटला आली, 8 फुटानंतर एकदोनच मी जवळजवळ 10 फूट बनवली, 10-11च्या आसपास. आणि होत असं बनवत आता सध्याला ती जवळजवळ ते चांदीचं किरीट पकडून जवळजवळ 13 फूटच्या वर मूर्ती बनवलेली आहे. अण्णा तुमची गल्ली मारुती गल्ली आणि गोड ही मूर्ती दरवर्षी काहीतरी युनिक असते, त्याबद्दल मला सांगा. ती मूर्ती म्हणजे आमच्या गल्लीमधली मूर्ती जी इथं बसवतो आम्ही, ती आमच्या वडिलांच्या ह्याच्याप्रमाणे मनाप्रमाणे सगळ्यांना सांगून वडिलांनी बसवलेली मूर्ती आहे ती. आणि आत्तापर्यंत मी इतके पहिला लहानच होते, आत्तापर्यंत आता मोठे करत चाललोय. आणि आमची मूर्ती अशी आहे की आमच्या इच्छेप्रमाणे काही करू शकतो. कलर राहू दे, काही राहू दे, आम्हाला कोणीही विचारत नाही. आमच्या इच्छेप्रमाणे ऑइल पेंट करावं किंवा रेग्युलर कलर करावं हे वगैरे म्हणजे आमच्या मनावरती असतं.
हे गणपती जेव्हा आमच्या वडिलांनी चालू केले मोठे गणपती, त्यावेळी जवळजवळ म्हणजे काय जवळजवळ माझ्या अंदाजे 70-75 वर्षे झाले असतील. तो मुजावर गल्लीचा गणपती वडिलांनी स्वतःहून मागून आणलेला गणपती फर्स्ट गणपती आहे. गे रे 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 गे रे रे